नमस्कार, मी ज्ञानदा कदम. विखेल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, माणकी हेअरिंग सर्व्हिसेस आणि चकोते बेकरी अँड नमकीनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बाळासाहेबांच्या शिवसेनेत सध्या अभूतपूर्व बंडाळी झाली आहे. 56 वर्षांपूर्वी बाळासाहेबांच्या साथीनं निष्ठावान शिवसैनिकांनी निर्माण केलेली संघटना नेमकी कुणाची याची चढाओढ दिसते. शिवसेना ठाकरेंची की फुटलेल्या गटाची? सध्या लिटरली गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा आहे ती महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची. सध्या लढाई दोनही बाजूने सुरू आहे आणि शिवसेनेच्या बाजूने खिंड लढवणारे संजय राऊत माझा कट्ट्यावरती आलेत. तर सत्ता संघर्षातल्या आत्ताच्या घडीच्या सर्वात मोठ्या मुलाखतीला आपण सुरुवात करूया. नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. संजयजी, जेव्हा हे सरकार सत्तेमध्ये आलं त्यावेळेला सगळ्यांनीच त्यातल्या तुमच्या भूमिकेचं खूप कौतुक केलं होतं आणि तुम्ही जे काही केलेत प्रयत्न त्याच्यामुळं ते सरकार अस्तित्वात आलं असं त्यावेळेला बोललं जात होतं. आता ज्या पद्धतीनं शिवसेनेतली मंडळी मोठ्या संख्येनं फुटून बाहेर पडली तेव्हा त्यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसवर जसा आहे तसाच तुमच्यावरही आहे. आणि त्यामुळं मला असं की ते माडगुळकरांनी ज्या ओळी लिहिल्या तूच घडवीशी तूच मोडीशी, तर तशी काहीतरी तुमची भूमिका या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये झाली आहे का, हा खरं तर माझा पहिला प्रश्न आहे. या बंडाला आपण कुठंतरी जबाबदार आहोत असं तुम्हाला वाटतं का? मी कशा करता जबाबदार असेल? मुळात हे बंड जे आहे हे सत्तेतला वाटा जास्तीत जास्त मिळावा यासाठी आहे. महत्त्वाकांक्षा, लालसा, आमिष ही 3 सूत्र या बंडामागे आहेत. सरकार बनवताना 2.5 वर्षापूर्वी यापैकी कोणी विरोध केला नाही. किंबहुना महाराष्ट्रातल्या एका नवीन प्रयोगाला सुरुवात होते आहे आणि हे आधीच व्हायला हवं अशा प्रकारची भूमिका यापैकी सगळ्यांनी घेतली. जर तुम्हाला हा विचार मान्य नव्हता, तुम्ही सरकारमध्ये तेव्हाच सामील होण्याला विरोध व्हायला पाहिजे होता ना. पण तुम्ही अगदी व्यवस्थित स्वतःला हवी असलेली मलईदार खाती खेचून घेतलीत, भांडून इतर काही पदं घेतलीत, इतर काही अधिकार घेतले, इतर काही निर्णय घेतले. 2.5 वर्षानंतर तुम्हाला असं वाटतंय की हिंदुत्वाच्या विचारापासून शिवसेना दूर जात आहे म्हणून आपण दूर गेलो पाहिजे. हे असं सांगणं आणि असं बोलणं हे काय या राज्याच्या जनतेला पटणार नाही. कोणत्या परिस्थितीमध्ये आपण हे सरकार बनवले सगळ्यांना माहिती. हिंदुत्वाच्या संदर्भात म्हणाल तर 25 वर्ष आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर त्याच मुद्द्यावर होतो. 2014 साली हिंदुत्ववादी पक्ष असतानासुद्धा भारतीय जनता पक्षानं आमच्याशी युती तोडली. तेव्हा हे सगळे आमच्याबरोबर होते. तेव्हा यापैकी एकानंही तोंड उघडलं नाही. एक मी सोडलो तर मीच भांडत राहिलो. निवडणुका तेव्हा झाल्या, आम्ही जिंकलो मोठ्या प्रमाणात, परत युती झाली, तेव्हा हे लोक सरकारमध्ये गेले. आता एकनाथ शिंदे जे आहेत हे आमचे जुने सहकारी आहेत. असं नाही की मी त्यांच्याविषयी फार टोकाची टीका करेन किंवा असं काही नाही. आमचे सहकारी आहेत, माझे फार जवळचे मित्र आहेत. आमचं एकमेकाशी फार भावनिक नातंसुद्धा आहे. पहिल्यापासून अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे. 8 दिवसापूर्वी ते आणि मी अयोध्येमध्ये होतो सतत. त्यांचा प्रश्न काय, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. हा हिंदुत्व वगैरे विचार हे सगळं हे फोडणी आहे, हे तोंडी लावायला आहे. पण त्यांना मुख्यमंत्री करण्यापासून रोखलं कोणी? भारतीय जनता पक्षाने त्यांना रोखलं आहे मुख्यमंत्री होण्यापासून. हे तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो मी. जर भारतीय जनता पक्षानं कमिटमेंट पाळली असती 2019ची की 2.5 वर्ष किंवा 50-50 पॉवर शेअरिंग, त्याच्यामध्ये 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपदसुद्धा होतं. शब्द अमित शहानी किंवा भारतीय जनता पक्षाने जर पाळला असता तर उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होते. मी तुम्हाला सांगतो. म्हणजे भारतीय जनता पक्षानं बेईमानी केली म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि त्याच भारतीय जनता पक्षाच्या बरोबर ते जायला निघालेत. ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. त्यांना माहिती आहे उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री झालेत 2.5 वर्षापूर्वी. हे एका विशिष्ट परिस्थितीत झाले. 3 पक्षांचं सरकार आहे, भिन्न विचारांचे पक्ष आहेत. कोणीतरी एक असा नेता या सरकारचं नेतृत्व करण्यासाठी आवश्यक होता
आणि ते उद्धव ठाकरे यांच्याशिवाय आम्हाला समोर काही दिसलं नाही. मग शरद पवार असतील, सोनिया गांधी असतील, आम्ही सगळ्यांनी त्यांना आग्रह केला की तुम्ही व्हा. म्हणजे संजय, थोडक्यात भाजपच्या बरोबरची युती शिवसेनेची तुटली, ते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला भाजपनं एक प्रकारे नकार दिला म्हणून, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की शिवसेनेचा मुख्यमंत्री करायला नकार दिला. मी नाव का घेतो, पण असं की म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे तुम्ही म्हणता की उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायचं नक्कीच. होतं. म्हणजे मला जे काय एकनाथ माहिती आहे, शिंदेचं मुख्यमंत्रीपद त्याच्या आड भाजप आला म्हणून युती तुटली. शिवसेनेचा जर मुख्यमंत्री 2.5 वर्षाचा जो काय एक ॲग्रीमेंट होती, करार 2 पक्षामध्ये, तो जर झाला असता तर उद्धव ठाकरे नक्कीच त्याच्यात परिस्थितीत मुख्यमंत्री झाले नसते. मग अशा वेळेला विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले असते, हे त्यांनाही माहिती आहे. म्हणजे थोडक्यात एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद हे युतीचं, म्हणजे कारण त्यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदेच होते आणि त्यामुळं एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद होत नाहीये, त्यांच्या वाट्याला ते जात नाहीये, अशा हेतूनं युतीमध्ये तूट झाली आणि शिवसेना बाजूला झाली आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर. मी असं म्हणतोय की शिवसेनेला जर मुख्यमंत्रीपद दिलं नाही, शब्द पाळला नाही म्हणून युती तुटली. पण जर ते झालं असतं तर 100% उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावं हे पक्क होतं. आता ना आत्ता जे सुरू आहे आपल्याकडचा संघर्ष, म्हणजे ह्याच्यामध्ये शिवसेनेनं अशा प्रकारची बंड अनेक बघितली आणि पचवलीत. मग ते भुजबळांचा असेल, राणेंचा असेल, राज ठाकरेंचा असेल, गणेश नाईकांचा असेल. आता त्याच्यातल्या बहुतेक बंडांच्या वेळची स्थिती आणि या स्थितीमध्ये मला जो एक बेसिक फरक दिसतो, ती प्रत्येक आधीची बंड जी आहेत ती शिवसेना विरोधी पक्षामध्ये असतानाची झालेली आहेत आणि सत्तेच्या लालसेनं किंवा सत्ता मिळवण्यासाठी म्हणून मंडळी बंड करून सत्ताधारी पक्षाची हात मिळवणी त्यांनी केली. हे असं पहिलं बंड आहे की ज्याच्यामध्ये सत्तेत असलेली मंडळी विरोधी पक्षांच्या दिशेने गेली, पहिली गोष्ट. आणि आजपर्यंत जी बंड झाली त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं की ज्याच्यामध्ये मूळ शिवसेनेची, उद्धव ठाकरेंची किंवा बाळासाहेबांच्या वेळची जी स्थिती आपण जर बघितली तर इतक्या मोठ्या संख्येनं लोक इकडं तिकडं उड्या मारून गेलेत आणि ते ज्या पद्धतीनं गेलेत म्हणजे. पण त्याच्यामध्ये असं आहे की आज कालपर्यंत सदा सरवणकर शिवसेना भवनासमोर घोषणा देत होते आणि उद्या ते पलीकडे जातात आणि इतक्या सहजपणानं जातात. तर लोकांच्या मनामध्ये ह्या सगळ्याच बद्दल खूप संभ्रम आहेत, त्याच्याबद्दल खूप चर्चा आहेत की हे काही मिलीभगत आहे का, हे त्याच्याबद्दल आज अपेक्षा होती की काहीतरी ॲक्शन होईल, ती ॲक्शन घेतली जात नाही. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं वर्षा बंगला सोडून निघून आले त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. तर हे काय आहे, हे लोक इतक्या सहजपणानं असं की ह्या खोलीतून त्या खोलीत गेल्यासारखे पक्षातनं या पक्षातनं त्या गटामध्ये कसे जात आहेत? नाही, या खोलीतून त्या खोलीत नाही, इथून सुरतवरून गुवाहाटीला, बरं का, म्हणजे ईशान्येकडे डायरेक्ट चीनच्या सीमेवर, बांगलादेशच्या सीमेवर, म्हणजे अगदी सीमा पार. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. इतक्या मोठ्या, आता ते तुमचे कोणते सदा सरवणकर हे आदल्या दिवशी सेना भवनासमोर फार मोठा त्याने आक्रोश मोर्चा काढला, शिंद्यांच्या विरुद्ध ठोठो बोंबा मारल्या. मलाही बोलवण्यात आलं की तुम्ही त्या कार्यक्रमाला या, पण दुसऱ्या दिवशी ते पळून गेले. छातीत दुखतंय करून इस्पितळामध्ये ॲडमिट झाले. तिथून मग घरी गेले आणि मागच्या दारानं पळून गेले. म्हणजे पळून गेले ते. एकटे सरवणकर आहेत का, तर नाही. 2 दिवसापूर्वी काही प्रमुख मंत्री हे वर्षा बंगल्यावर बसले आहेत, आमच्याशी चर्चा करतायत पुढल्या स्ट्रॅटेजी संदर्भात. आणि दुसऱ्या दिवशी यातले गुलाबराव पाटील असतील, दादा भुसे असतील, हे सगळे वरिष्ठ मंत्री हे अचानक तिथे निघून गेले. आता गुलाबराव पाटील हा शिवसेनेतला सगळ्यात जुना माणूस. म्हणजे जर तुम्ही त्यांची भाषणं शिवतीर्थावर, त्यामुळे त्यांना भाषणाला द्यायचो संधी किंवा इतर प्रमुख ठिकाणी, तेव्हा जर तुम्ही भाषणं ऐकलीत तर माझ्यासारखा एक पानटपरीवाला, त्याला कसं शिवसेनेने मोठं केलं, आमदार केला, जिल्हा प्रमुख केला, राज्यमंत्री केला, कॅबिनेट मंत्री केला, हे महाशय स्वतःच सांगतात. हां, स्वतःच सांगतात. आता आम्ही काय झालो असतो, आणि पळून जातात. याला काय म्हणायचं? संदीपान भुमरे पैठण 6 वेळा आमदार झाले,
त्यांचं पहिल्या वेळेला तिकीट मिळावं म्हणून मी शिवसेना प्रमुखांशी थोडासा वाद केला होता. मोरेश्वर सावे यांचं तिकीट कापून आम्ही त्यांना तिकीट द्यायला लावलं एक साधा कार्यकर्ता म्हणून. त्यावेळेला हे महाशय पैठणच्या संत एकनाथ साखर कारखान्यावर वॉचमन म्हणून काम करत होते. वॉचमन अनेक वर्ष. ते आज कॅबिनेट मंत्री आहेत अनेक वर्ष. यांना काय कमी दिलं शिवसेनेनं? कुठलं हिंदुत्व हे सांगतात आम्हाला. यांना हिंदुत्व हा शब्द लिहिता येतो का? भुमरेंनी शब्द लिहून दाखवावा हिंदुत्व आणि बोलून दाखवावं हिंदुत्व. हे सगळे यांना शिवसैनिकांनी अत्यंत मेहनतीनं कष्टानं खिशातून वर्गणी काढून निवडून आणलेले लोक आहेत. पण एक सांगतो, परत निवडून येणार नाही. पण मला प्रश्न असा आहे की जर अशी लोक होती तर तुम्ही चुकीच्या माणसांना म्हणजे मोठं केलं असं मला वाटत नाही. ते चुकीच्या मार्गाने आता गेले. त्यांना जोपर्यंत ते तुमच्या बरोबर नव्हते तेव्हा तोपर्यंत त्यांना हिंदुत्व लिहिता येतं का, बोलता येतं काय प्रश्न मी असं म्हणत नाही. शिवसेनेच्या विचाराने ते निवडून आले. आजही ते मंत्री आहेत. आजही ते जातील ना. ते 24 तासात त्यांची मंत्रिपदं जातील. बरखास्त केलं जाईल. त्या संदर्भातल्या कारवाया सुरू आहेत. पण आपल्याकडे नियम असतात, काही कायद्यानं गोष्टी करायच्या असतात. हे महाराष्ट्र राज्य आहे, इतर राज्यासारखं नाही आहे की लावली कागदाला पेन आणि आदेश काढले नाही. प्रत्येक गोष्ट इथे कायद्यानं होईल. इथे कायद्याचं राज्य आहे. दुसरं सांगतो मी तुम्हाला, जे काही आकडा दिला आहे आमदारांचा, त्यातले 16 आमदार जे आहेत यांच्यावरती ईडीच्या कारवाया सुरू आहेत थेट. आता मला माहीत नाही की त्यांना कोणत्या वॉशिंग मशीनमध्ये टाकलं, दिल्लीला नेऊन स्वच्छ केलं आणि भाजपमय झाले. त्यांना दिल्लीला बोलवलं या सगळ्यांना. जे एका आमदाराने मला स्वतः फोन करून सांगितलं, माझ्या जवळचे आहेत ते ठाण्यातले आमदार, आणि मला म्हणाले, सकाळी म्हणाले, मी बोललो अरे कुठे आहेत तुम्ही? नाही मी सुप्रीम कोर्टला कामासाठी आलेलो आहे म्हटले. बोललो मग तुम्ही येताय मुंबईला? हां मी संध्याकाळी पोहोचतोय. कारण तोपर्यंत काही लोक सुरतला गेले होते. 3 वाजता त्यांचा निरोप आला की मला सांगा, ते मला बंधू म्हणतात, बंधूंना सांगा की मी भाजपमध्ये जातोय. माझी ईडीची केस क्लिअर केली. देवेंद्र फडणवीस मला अमित शहा यांच्याकडे घेऊन गेले आणि 1 तासामध्ये मला त्यांनी क्लिअर केलं. विचार करा, ज्या आमदाराविरुद्ध किरीट सोमय्यासारखा माणूस गेले 1 वर्ष रोज पत्रकार परिषद घेतो आहे, त्यांना तुरुंगात टाका सांगतो आहे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो आहे, अनेक त्यांची प्रकरणं काढतो आहे, तो 1 तासात दिल्लीत जातो आणि त्यांची ईडीच्या सगळ्या केसेस क्लिअर केल्या जातात. दुसरे यशवंत जाधव रोज किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेतात त्यांच्याविषयी, त्यांच्या कुटुंबाविषयी. इन्कम टॅक्स, ईडी स्टँडिंग कमिटीवरती रोज नवीन प्रकरण काढत होते गेले वर्षभर. ते गेले आणि त्यांचा निरोप आला की माझं सगळं क्लिअर झालं आहे, आता मी जातो. असे 8 ते 9 मी नावं सांगत नाही. त्यानंतर जात प्रमाणपत्र वैध अवैध त्या संदर्भात ज्यांचा आमदारका रद्द झालेला आहे आता आमच्याकडे कोर्टात, त्यांनाही क्लिअर करून टाकलं. नाही पण आता एक मंत्री गुलाबराव पाटील, मी सांगतो ना, माझा ऐका, एक मंत्री गुलाबराव पाटील ते आमच्या समोर येऊन सांगता, साहेब मला जावं लागेल का? मला काल दिल्लीत बोलवलं आणि मला ईडीची नोटीस दाखवली. काय ईडीची नोटीस दाखवली मला आणि तुम्हाला 8 टाकू. मी त्यांना म्हणालो गेले 1.5 वर्ष मी आणि माझं कुटुंब ईडीच्या समोर जातो आहे. काही नसताना अनिल परब जाऊन रोज बसतायत. ठाकरे कुटुंबावरती ईडीच्या नोटीस चालू आहेत. आम्ही नाही हल्लो. तुम्हाला एक कागद दाखवला, तुम्ही हल्लात. तुम्ही कसले शिवसैनिक? शरीर वाघाचं आणि काळी जुंदराचं म्हटलं तुमचं. हे अशा पद्धतीने जर होत असेल हे राजकारण, तर हे देशाला घातक आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या प्रतिमेला तडे देणारे राजकारण आहे. देवेंद्र फडणवीस यांची जी काय प्रतिमा महाराष्ट्रामध्ये दिसते आहे, ते दाखवत आहेत, त्याला तडे देणारे राजकारण आहे. नाही पण त्याच्यामध्ये एक म्हणजे आता या ज्यांच्याबद्दल ईडीचं क्लिअर झालं का ते आपल्याला कळेल की ते खरंच क्लिअर झालंय का नाही ते. पण त्यातला दुसरा प्रश्न माझा हा आहे की जे काही 38-39चा दावा आहे ते आता आणि मला खात्री आहे की एकनाथ शिंदे यांना सुद्धा ईडीचा धाक दाखवलेला आहे फार मोठ्या प्रमाणात. जे काय आता बाहेर जी माहिती येते आहे
त्यांच्या एकंदरीतच कारभाराविषयी. नाही, पण 38-39 जणांमधले समजा तुम्ही म्हणता तसे 16 जणांना ईडीच्या मध्ये ते अडकले, तरी सुद्धा जवळपास 22-23 जण असे आहेत की ज्यांचा ईडीशी संबंध नाही आहे, ईडी सीबीआयशी. त्यांचा ज्या पद्धतीचं सरकार चालत होतं त्याच्याबद्दल आक्षेप आहे. त्यांना असं वाटतं काही की नसतं, आक्षेप वगैरे काय असतं. सरकार हे सरकारसारखंच चालतं. उद्धव ठाकरे आमच्या सगळ्यांचे नेते होते. अशा प्रकारचा आक्षेप पण त्यांचा काँग्रेसने- आक्षेप हा आहे अशा की आम्हाला प्रकारचा- भेटतच नव्हते. नाही, बघा तुम्हालाही माहिती आहे, कोविड काळामध्ये तुम्ही किती लोकांना भेटत होता. 2 वर्ष कोविड किती कडक होता. एक माणुसकीची गोष्ट अशी आहे की त्यानंतर 6 महिने उद्धव ठाकरे फार आजारी होते, सगळ्यांना माहिती आहे. त्यांना जागचं हलता येत नव्हतं. ते कोणत्या परिस्थितीतून बाहेर आले ते आम्हाला माहिती आहे आणि आमदारांनाही माहिती आहे. ज्या नेत्यानं आपल्यासाठी एवढं केलं आहे त्या नेत्याच्या आजारपणानंतर तरी तुम्ही अशा प्रकारच्या भूमिका घेणं, ते आजारी होते इस्पितळात तेव्हाच हे लोक बंड करत होते, हे तुम्हाला माहिती आहे का? त्यांना वाटलं उद्धव ठाकरे आता इस्पितळातून बाहेर येत नाहीत, त्यांना हालचाल करता येत नाही, तेव्हा बंडाची सुरुवात झाली होती की इस्पितळातून बाहेर येण्याआधीच आपल्याला हे सरकार उलथवून टाकायचं आहे. मी जर तुम्हाला यातल्या कहाण्या सांगत गेलो, कारण मी साक्षीदार आहे म्हणजे मग तुम्ही मग का मग त्यावेळेला त्याच्यावर त्या रोखण्यासाठी का नाही प्रयत्न झाले? बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, पण एखाद्याने ठरवलंच आहे बरं का की मला उडी मारायचीच आहे आणि त्याची मानसिकता आहे, महत्त्वाकांक्षा आहे, लालच आहे, आमिष आहे, भीती आहे काहीतरी होईल आपल्या बाबतीत, तर तुम्ही कसं का अडवणार? माणसाने एकदा मन बनवलंय ना की मला जायचंच आहे. नाही, याच्यामधून एका आपण जर असे निष्कर्ष काढायचे म्हटले तर एक तर त्यातला हा की एक तर तुम्हाला माहिती होतं तर तुम्ही ते रोखलं नाही, म्हणजे तुम्हाला त्यांना रोखता आलं नाही किंवा तुम्ही गाफील राहिलात. नाही, आम्ही गाफील अजिबात नव्हतो. रोखण्याचा प्रयत्न केला, आम्ही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की ही पद्धत योग्य नाही. महत्त्वाकांक्षा असू शकतात माणसाला. प्रत्येकाला असं वाटतं मी नगरसेवक झालो आता आमदार व्हावं, आमदाराला वाटतं मी मंत्री व्हावं, मंत्र्याला वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं. त्या चुकीचं काहीच नाही. नाही, मला तर असं दिसतं की तुम्ही जे काही शिवबंधन वगैरे होतं तर त्या बंधनाचं ते फार तकलादू होतं किंवा दुसरे असे की जे संस्कार शिवसेनेचे म्हणून होते ते फारच चुकीच्या माणसांवर झाले किंवा ते झालेच नाहीत किंवा ते पोकळ होते. एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचा नेहमी हवाला देतात. बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही भक्त वगैरे वगैरे सांगत असतात. त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये, त्यांनी दिघ्यांचं नावही आता कोणी घेऊ नये आणि दिघ्यांच्या नावानं राजकारण करू नये. आनंद दिघे यांनी कधी अशा प्रकारचं राजकारण कधीच केलं नाही. आनंद दिघे हे बाळासाहेबांचे हनुमान होते त्या काळामध्ये. त्यांनी कधी, आम्ही इतके वर्ष बाळासाहेबांबरोबर राहिलो, उद्धव ठाकरेंबरोबर आहोत, मी 3 पिढ्यांबरोबर काम करतोय, आम्हालाही आमिष, लालचा, भीती, भय सगळं दाखवलं जातं. पण शेवटी तुमचं मन किती खंबीर आहे आणि तुम्ही समाधानी किती आहात राजकारणात. अजून राजकारणात तुम्हाला काय मिळाला पाहिजे, काय मिळाला पाहिजे, तुमचं काय शिल्लक काय मिळवायचं. पण संजयजी, त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला मंत्रिपद नाही दिली तरी चालेल, पण तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी जे आयडिओलॉजिकली आपल्या विपरीत आहेत, तुम्ही हिंदुत्वाची लाईन सोडून तुम्ही सेक्युलर अब्दुल सत्तारचं कुठलं हिंदुत्व आलं अडचणीत? तिथे अब्दुल सत्तार बसले आहेत. अब्दुल सत्तारचं कुठलं हिंदुत्व अडचणीत आलं आहे? दीपक केसरकर मग अशा बोलताना ऐकले मी. आधी काँग्रेसमध्ये होते, मग राष्ट्रवादीमध्ये आले, आता शिवसेनेत आले. ते का आम्हाला हिंदुत्व सांगतात? अनिल बाबर तिथे बसलेले आहेत, ते आम्हाला का हिंदुत्व सांगतात? ते दुसरे प्रहार संघटनेचे जे नेते आहेत ते आम्हाला हिंदुत्व काय सांगतायत? मला तुम्ही नावं घ्या, मी तुम्हाला सांगतो यांच्या हिंदुत्वाशी काय संबंध आहे. हे बहाणे कसले करताय हो? तुम्ही सरळ सांगा आम्हाला सरकार पाडायचं आहे आणि आम्हाला नवीन सरकारमध्ये भाजपमध्ये सामील व्हायचं आहे. खरं बोला ना. हे बहाणे काय सांगताय? कसले हिंदुत्व तुम्ही सांगताय? तकलादू हिंदुत्व आहे यांचं. मी तुम्हाला जे काय तिथे आकडा आहे ना, त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त लोकांशी हिंदुत्वाचा काही संबंधच नाही आहे, असू शकत नाही. पण मग ते कशासाठी गेले? फक्त लालसे नव्हत. लालसा आकडे असे आहेत. आकडा असा आहे की 50-50 कोटी रुपये दिले ईडीने, आता चौकशी करावी. मी जबाबदारीनं बोलतोय. असं कोण फुकट जातं का? नाही, असं आहे की ह्या सांगीवांगीच्या गोष्टी सांगीवांगीच्या नाही. म्हणजे असं आहे की तुम्ही लोकांना कधी घेता, तुमच्याही बद्दल असंच बोललं जाऊ शकतं की तुम्ही समजा आता आपण की मनसेतले इथले सगळे नगरसेवक शिवसेनेत गेले, मग त्यांनी असेच पैसे देऊन घेतले, असा आरोप तर असे होऊच शकतात ना.
सगळेजण पैशानं जातात, सगळेजण ईडीच्या यानं जातात, सगळे गेले तो. आता कळेल ना तुम्हाला, ही सुरुवात आहे फक्त. पण आता काही म्हटलं तरी अशा ईडीच्या केसेस इतक्या लवकर बंद होत नाहीत. ईडी आणि सीबीआयची फाईल कधी बंद होत नाही. सरकार येतात, सरकारं जातात. आज त्यांना गुदगुल्या होत आहेत, नंतर कळेल त्यांना. कोणीही सत्तेचा अमरपट्टा बांधून आलेला नाही, केंद्रात सुद्धा नाही. काही होऊ शकतं राजकारणामध्ये. बहुमत फार चंचल असतं. राऊत सर, परत पहिल्या प्रश्नाकडेच येते की तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरे भेटत नव्हते, त्याला अनेक कारण होते, कोरोना आहे, त्यांची तब्येत आहे. पण जे पत्र आलं गुवाहाटीवरून शिरसाटांचं, त्यात स्पष्ट उल्लेख आहे की आमच्या विठ्ठलाच्या आजूबाजूला जे बडवे आहेत त्यांनी आम्हाला भेटू. त्यात नाव न घेता इशारा तुमच्याकडेच आहे. बरं, राज्यसभेत खासदार झालेले मुख्यमंत्र्यांच्या आसपास मी कधीच नसतो. तुम्ही जर सगळं पाहिलं, फक्त जेव्हा संकट असतं तेव्हा मी तिकडे असतो, नाहीतर मी माझ्या कामात संघटनेच्या आणि सामनाच्या असतो. मी मुख्यमंत्री झाल्यावर ते उद्धव ठाकरे गेले पहिले 6-7 महिने तर कधी वर्षावर गेलोच नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये मंत्रालयामध्ये फक्त 3 वेळा गेलो आहे आतापर्यंतच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये. मंत्रालयामध्ये फक्त 3दा गेलो, विधान भवनामध्ये 3 वेळा गेलो. पण मुख्यमंत्री मंत्रालयात नव्हतेच म्हणूनच बघा प्रश्न होता ना. प्रश्न परत तोच आहे ना. कोविडच्या काळामध्ये अनेक बंधनं होती, त्यांचं आजारपण होतं. या सगळ्या गोष्टीचा विचार स्वतःला शिवसैनिक म्हणून घेणाऱ्यांनी करायचा नाही का? आता तुम्ही ज्या संजय शिरसाटचा उल्लेख करताय, पत्र पाठवलं ना त्यांनी तिकडून, लिहिता येतं का त्याला? ते पत्र परत समोर बसून लिहायला सांगा त्याला. सर, तुमच्यावरचा सगळ्यात आक्षेप आणि आरोप जो आहे तो हा आहे की शिवसेनेचा समजा गाय बैल जे काही आहे ते तुम्ही हिंदुत्वाच्या खुंटीपासून काढून राष्ट्रवादीच्या खुंटीला नेऊन बांधलात. आणि त्याच्यामुळं बरेच आमदार असं म्हणजे पत्रांमध्ये लिहितायत, बोलतायत की त्यामुळं आमची कुचंबणा लोकल लेवलला होतीये. तर हे जे तुम्ही केलं, आयडिओलॉजिकली शिवसेनेला इकडून तिकडं नेलं, हा आक्षेप आणि हा आरोप आहे. तुम्ही उद्धव ठाकरेंचे सल्लागार, मित्र. ह्या लोकांनी मंत्रिमंडळात नाही जायचं, तेव्हाच बंड करायला पाहिजे होतं ना त्यांनी. 2.5 वर्ष तुम्ही भोगताय, सगळं मलिदा खाताय, त्याच मलिद्यातून आमदारांना वाटताय, आमदार आपलेसे करताय. त्यासाठीच तुम्हाला ही मंत्रिपदं दिली ना उद्धव साहेबांनी, की तुम्ही आमदारांना सांभाळा. तुमच्यासाठी नाही, पक्षासाठी. तुम्ही आमदारांना सांभाळा. आमदारांना काय हवं नको तुम्ही पहा, तुम्ही नेते आहात विधिमंडळाचे. हे उद्धव ठाकरेंचा मनाचा मोठेपणा आहे. पण याच्यातून म्हणजे असं दिसतंय की तुमची माणसांची पारखच चुकलेली आहे. नाही, बेईमानी कोणी करू शकतो. एक कुत्रा सोडला तर कोणी बेईमानी करू शकतो. हे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, यांच्यापेक्षा वेशा परवडला असं बाळासाहेब म्हणायचे. मी बाळासाहेबांचा मी त्यांच्यावर फार जवळून काम केलेलं आहे. त्यांना जे काय म्हणायचं होतं, त्यांना जे काय सांगायचं होतं ते मी फार जवळून आत्मसात केलं आहे. बरं, काही सगळं पाहिल्यावरती बाळासाहेब फटकन बोलायचे, संजय यांच्यापेक्षा वेशावर आहे, त्या प्रामाणिक असतात, यांच्यावरती कोणी विश्वास ठेवायचा आपल्याच माणसांवरती. तर महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष कधी संपणार आहे कुणालाच माहिती नाही. प्रेक्षकांना उत्सुकता ते जाणून घ्यायची. एक प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय की हे कामासाठी गेले नाहीत, तुमची कामं होत नव्हती म्हणून गेले नाहीत, पण सत्य असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने ज्याला निधीचं वाटप केलं त्याला 55% निधी राष्ट्रवादीला मिळाला. चुकीचं आहे. 30% निधी काँग्रेसला उद्धव साहेबांनी जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी हा निधी रोखला आणि शिवसेनेच्या आमदारांना पुरेसा निधी देण्याची व्यवस्था त्यांनी एकनाथ शिंदेच्या माध्यमातून केली. एकनाथ शिंदेना त्यांनी निर्णय अधिकार दिले होते. हे सगळे अधिकार पैसे वाटण्याचे एकनाथ शिंदेकडे होते. मला परत सांगतो, पण कोणी हे पैसे खिशातले वाटत नव्हते, हे सरकारचे पैसे ते वाटत होते. पण आणला मी माझ्या खिशातले पैसे वाटतोय, मी तुम्हाला उपकृत करतोय, म्हणून तुम्ही माझ्याबरोबर राहा. त्यातला दुसरा मुद्दा असा आहे की ग्राउंडवरती जी कामं होती ती होत नव्हती. म्हणजे पारनेरमध्ये नगरसेवक घेऊन गेले, सोलापुरात तेच झालं, उस्मानाबाद DCC बँकेत तेच झालं. त्याच्यानंतर तुमचा एक आमदार सुद्धा विधान परिषदेला पाडला. स्थानिक राजकारणामध्ये तुम्ही 4थ्या क्रमांकावरती होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये. मग अशा वेळेला ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे त्या पक्षाच्या नेत्यांची, आमदारांची कामं होत नव्हती, तर संघटना आतून सरकारमध्ये असलेले काही लोक संघटना खिळखिळी करत होते तुमची, आणि ते कोणाला तरी मदत करत होते असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटत नाही. बघा, भारतीय जनता पक्षाचे सरकार होते तेव्हा या तक्रारी होत्या की भारतीय जनता पक्ष आम्हाला वाढू देत नाही, भारतीय जनता पक्ष आमची कोंडी करते आहे. तुम्ही एकनाथ शिंदे यांची जुनी भाषणं पहा ना, तुम्हाला मिळतील खूप. त्यांनी तर राजीनामा दिलाय पालकमंत्री पदाचा आणि मंत्रिपदाचा एका ठिकाणी.
की भारतीय जनता पक्ष आमच्या लोकांवरती अत्याचार करते आहे सरकारमध्ये राहून, आणि आम्ही काही करू शकत नाही, हातबला होतो उद्धवजी, हा माझा राजीनामा, असं त्यांनी जाहीर सभेत का बोलले तेव्हा ते मला सांगा जरा. बघा, त्यांनी ह्या ढोंगातून, नाटकातून आधी बाहेर पडलं पाहिजे. ही जी त्यांची काय रामलीला सुरू आहे नवीन, ही रामलीला त्यांनी बंद केली पाहिजे आणि सांगायला पाहिजे की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, मला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, मला अजून काहीतरी माझ्या डोक्यात आहे किंवा माझ्या मानेवरती कुठलं तरी एक जोखड आहे चौकशीचं, त्यातून मला बाहेर पडायचं आहे. त्यांनी खरं बोललं पाहिजे. आणि काहीच नाही, खरं बोलायला काहीच हरकत नाही आहे. त्यांना सगळं मिळतं आहे आमदारांना. आता हे तुमचे दीपक केसरकर, त्यांना गृहराज्यमंत्री केलं होतं कोकणामधून, आताही ते आमदार आहेत. आतापर्यंतचा बंडाचा इतिहास असा आहे, शिवसेनेतून ज्याने बंड केले ते परत निवडून न आले. नारायण राणे दोनदा पडले, भुजबळ पडले, त्यांच्याबरोबरचे आमदार पडले, आणि आता जे काही लोक गेले आहेत, माझं चॅलेंज आहे किती लोक निवडून येतात ते पाहा तुम्ही. पण आता ते असं म्हणतायत, एकनाथ शिंदे त्यांच्या एका भाषणामध्ये तिथं गुवाहाटीमधल्या एक आमदारांना संबोधित करताना म्हणतायत की एक महाशक्तिशाली पक्ष आपल्या सोबत आहे आणि आता आपल्याला घाबरण्याचं काही कारण याचा अर्थ भारतीय जनता पक्षानं यांची कळसूत्री बाहुली केली आहे आणि या संपूर्ण बंडामागे. पण अजित पवार तर परवा म्हणाले की त्याच्या मागे भाजप नाहीये. अजित पवार आणि शरद पवारांच्या ज्या भूमिका आहेत त्या दोन वेगळ्या भूमिका असल्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी बोलणार नाही. माझी भूमिका सांगतोय पक्षाची, सरकारमध्ये अजित पवार त्याच्याविषयी मी सांगणार नाही. मी खात्रीनं सांगतोय की जर तिथे बसलेला नेता सांगतोय की भारतीय जनता पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, महाशक्ती आहे, या महाशक्तीनं म्हणे पाकिस्तानचा पराभव केला, हे आमचं ज्ञान. काय त्यांना माहिती आहे? काश्मीरात काय चाललंय, सीमेवर काय चाललंय, लडाखला काय चाललंय माहिती आहे का? महाशक्ती म्हणतात. सरळ सांगा, आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होतोय, आम्ही भारतीय जनता पक्षाची गुलामी पत्करतोय, आम्हाला काहीतरी हवं. परत तुम्हाला सांगतो, या सगळ्या आमदारांशी आमचा संवाद सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी पण संवाद सुरू आहे. त्यांनाही आम्ही सांगितलं, भारतीय जनता पक्षात जाऊन तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळणार आहे का? बोला, मिळणार असेल तर तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि जर तुम्हाला तिथे जाऊन सुद्धा डेप्युटी CMच किंवा उपमुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर ते इथे येऊन सुद्धा मिळेल तुम्हाला. पण त्यांना हिंदुत्व पाहिजे ना. तुम्ही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर त्यांना नको आहे म्हणून ते गेले, तर तुम्ही त्याचा विचार करणार आहात का? उद्या जर या परिस्थितीत त्यांना जर सांगितलं ना मुख्यमंत्री करतो, टणाटण ओढामोर देतील. मी त्यांना जास्त ओळखतो सगळ्यांना. त्यांचा DNA प्रत्येकाचा मला माहिती आहे, माझ्या हाताखालनं गेले आहेत सगळे. पण मग तुम्हाला कळलं कसं नाही की DNA ओळखता तुम्ही एवढा, तर आता हे हाताखालून गेलेले हाता बाहेर जाणार एक वर्षापासून बघा, 1 वर्षापासूनच चाललंय हे. होणार कधीतरी हे आम्हाला माहित होतं, आम्ही प्रयत्न करत होतो. ठीक आहे, जाऊ द्या ना, नवीन निवडून आणू, त्यात काय एवढं मोठं. त्यांचं आणि उद्धव ठाकरेंचं बोलणं करून दिलं, फोनवरती झालं, रश्मिताईंचं आणि त्यांचं बोलणं झालं, तुमच्याशी त्यांचं बोलणं झालं. काय बोलणं झालं नेमकं, त्यांचं म्हणणं काय आहे आणि तुम्ही त्यांना काय सांगितलं? जर तुम्ही सांगू शकाल तो संवाद तर फार बरोबर. नाही, नक्कीच त्यांचं माझं एकदा नाही 2-3 वेळा बोलणं झालेलं आहे. आणि मी त्यांना म्हणालो की तुम्हाला जो संदेश द्यायचा होता तो तुम्ही दिलेला आहे. तुमच्या भावनांचा उद्रेक काय आहे तो समजलेला आहे. ह्याच्यावरती आपण बसून विचार करू. तुम्ही या, माननीय उद्धव साहेब तुमचं ऐकायला तयार आहेत. तुमची सगळ्यांची जर भूमिका असेल, महाविकास आघाडीतून आपण बाहेर पडलं पाहिजे, त्याच्यावर विचार करू आपण. जर बहुमत आहे सगळ्यांचं की बाबा नाही, आपल्याला नाही राहायचं आहे, तर त्याच्यावरती नक्की विचार होईल. पण तुम्ही त्यासाठी यायला हवं, चर्चा केली पाहिजे, बोललं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मुंबईत एकत्र बसून पण त्यांना करता आल्या असत्या. त्यासाठी अगदी आमदारांना फसवून गाडीत बसवून आपल्याला जेवायला जायचं आहे कुठेतरी फार्म हाऊसला, असं करून तिथे न्यायचं. त्यातून मग आमदारांनी काय उड्या टाकल्यात? म्हणजे का आमदार मनापासून गेलेत का? नाही. काही आमदारांनी संधी साधून गाडी थांबवून पळून गेले, काही सुरतवरून पळून आले, एखाद दुसरा गौहाटीवरून. ज्यानं सांगितलं की मी पळून आलो याच्यासाठी, तर ते तर असं दिसलं की त्याला स्पेशल चार्टर्ड फ्लाईट करून पाठवलं. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांनी असं नाही, बरोबर आहे, त्याला चार्टर्ड फ्लाईट दिलं. हे त्याने आम्हाला सांगितलं ना, पळून आलो म्हणजे काय. तो म्हटला मी वरून उडी मारेन, नाही तर मला जर सोडलं नाही तर मी यावरून उडी मारीन. आणि मी तसे मेसेज पाठवलेत, मी आत्महत्या करतोय म्हणून. पण असे अनेक आमदार आतमध्ये आहेत जे आमच्याशी बोलतायत.
आता जर आम्हाला बघा ते कोण हेमंत बिस्वा शर्मा ना काय ते का कोणी आहेत ते सुद्धा भाजपमधले नाही, ते बाहेरून आलेले आहेत. ह्यांच्या जीवावरच भाजपा वाढते. ते काय म्हणतात पर्यटनाला या, मी काय हॉटेलमधलं त्यांनी बोलवले तुम्हाला आणि मी त्यांना निरोप दिलेला आहे की मला रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये राहायचं आहे आणि तिथे 120 रूम्स आहेत आणि ह्या लोकांनी 75 रूम ऑक्युपाय केल्यात, 20 रूम रिकाम्या आहेत अजून, त्या 20 रूम मला द्या, तुम्ही देताय का? मला माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये जाऊन राहायचं आहे 3 दिवस. उत्तर आलेलं नाही, त्यांना मेल पाठवलाय मी. सर तुम्हाला रॅडिसन का तुम्ही तिथं तसंही जाऊ शकता? नाही, रॅडिसन ब्लू मध्ये मी अनेक वर्ष राहतोय स्वतः. आसाममध्ये हे आता गेले आहेत. मी आसाममध्ये ईशान्येकडल्या राज्यांमध्ये अनेक वेळा गेलो. रॅडिसन ब्लू जेव्हा बनत होतं तेव्हापासून त्या हॉटेलमध्ये राहतोय मी गुवाहाटीला. कामाक्षी मंदिराच्या समोरच्या बाजूला ते हॉटेल आहे. त्या हॉटेलमधला बराचसा स्टाफ मला फोन करत असतो, क्या चल रहा है, क्या नहीं चल रहा है. मला माहिती आहे ना, हे ह्या लोकांनी आत्ता आसाम पाहिले आहे, गुवाहाटी पाहिले आहे. हो, हे सगळे आहेत ना सगळे. हे तिकडे डोंगर झाडी, डोंगर झाडी, तिथे आसपास डोंगर झाडी अजिबात नाहीये. शहरामध्ये हॉटेल आहे ते. हॉटेल हे शहरामध्ये, अगदी शहरामध्ये, बाजूला सिमेंटचं जंगल आहे चारी बाजूने. महाराष्ट्रात त्या डोंगर झाडी नाहीये का? सांगोल्याला, सोलापूरला, सह्याद्रीच्या कडाकपरात डोंगर नाही महाराष्ट्रामध्ये. सपाट आहे का सगळं? पाणीपत आहे का इथे? रावजी, महाराष्ट्राने उद्धव ठाकरेंची आणि तुमची 2 प्रकारची संभाषणं ऐकली. पहिल्यांदा जेव्हा उद्धव ठाकरेंनी साथ घातली या बंडखोर आमदारांना, तेव्हा म्हटलं की या चिमण्यानं परत फिरा रे, समोर या, बोला, आपण काहीतरी मार्ग काढू. त्याच रात्री तुम्ही सुद्धा त्याच प्रकारची सांगितली की तुम्ही समोर येऊन बोला, आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडायला देखील तयार आहोत. ओके, पण त्यानंतर शरद पवारांबरोबर तुमची बैठक झाली. त्यानंतरचा जो सूर होता तो थोडासा काहीसा आक्रमक होता. आता दरवाजे बंद, आता वेळ निघून गेलेली आहे. आपण असं समजायचं का आता ह्या सगळं पूर्ण डॅमेज कंट्रोलची किंवा पूर्ण परिस्थिती नियंत्रण आणण्याची सगळी सूत्र पवारांनी आपल्या हातात घेतलेली आहे, असा सूर ऐकायला मिळतोय? शरद पवार हे राजकारणातले भीष्म पितामह आहेत. शरद पवार हे मोठे नेते, अनुभवी नेते आहेत. शरद पवार अजूनही थकलेले नाही आहेत. राजकारण ही त्यांची ऊर्जा आहे. त्यांचा सल्ला तर आम्ही नक्कीच घेत असतो. हे सरकार महाविकास आघाडीचं आहे. हे सरकार फक्त शिवसेनेचं नाही. जर शिवसेनेचे स्वतःचे 160 आमदार असते तर आम्ही काही निर्णय घेऊ शकतो. पण 3ही पक्षाने सरकार टिकवायचं आहे, लक्षात घ्या. अशा वेळेला मग शरद पवार असतील, दुसऱ्या बाजूला बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोकराव चव्हाण असतील, दिल्लीमध्ये प्रियंका गांधी किंवा सोनिया गांधी असतील, प्रत्येकजण हे सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करतोय. प्रत्येकजण प्रयत्न करतोय ना, असं नाही. त्याच्यामुळे शरद पवारांनी सूत्र, काय हरकत आहे पवार साहेबांनी सूत्र हाती घेतली तर? कोणीतरी एका ज्येष्ठ माणसानं सूत्र, जो अनुभवी आहे त्याने घेतली पाहिजेत. अजित पवार जेव्हा सोडून गेले, ते बंड झालं, तेव्हा आम्ही पुढे होतो सगळ्यात पवारांबरोबर. त्यांचे लोक कमी होते ना. शेवटी आमची जबाबदारी, हे सरकार आपलं आहे. याच्यामध्ये ना, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार बनलं त्यावेळेला याच्यातली कच्ची कडी कोण आहे? तर शिवसेना अर्थातच सगळ्यात जास्त संख्येनं असलेला पक्ष होता. ईडीच्या नोटिसा, CBIच्या नोटिसा ह्या तर सगळ्या पक्षांना येत आहेत. त्या पक्षांमध्ये कोणी बाहेर नाही पडलं. आणि जो सगळ्यात मोठा आणि जो सगळ्यात स्ट्रॉंग आणि आक्रमक आणि शिवबंधनानं बांधलेले, तर असा पक्षच फुटावा. म्हणजे मग शरद पवारांचं नेतृत्व, नाना पटोलेंचं किंवा सोनिया गांधींचं किंवा राहुल गांधींचं नेतृत्व जास्त त्यांच्या लोकांना जवळ ठेवण्यामध्ये, एकत्र ठेवण्यामध्ये यशस्वी झालं आणि शिवसेनेचं नेतृत्व तिथं कमी पडलं असं म्हणायचं? मला असं वाटत नाही. ईडीच्या नोटिसा काय आम्हाला नाही का आल्या, आमच्या कुटुंबाला नाही का आल्या. माझ्या लहान मुलींना येत आहेत, त्यांना बोलवलं जातं, त्यांच्यावरती घाणेरडे आरोप केले जात आहेत. आदित्य ठाकरेंवरती अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत, उद्धवजींवर केले जात आहेत. पण आम्ही नाही हल्लो. मी तर म्हटलं तुरुंगात टाका, मला हिंमत आहे, मी जायला तयार आहे तुरुंगात. त्यासाठी काळीच फार मोठं लागतं. म्हणजे शिवसेनेच्या या आमदारांचं, आता राष्ट्रवादीचे तर 2 मंत्री तुरुंगात पाठवले, तरी तो पक्ष फुटला नाही ना? नाही फुटला. हे काँग्रेस पण नाही फुटला. काँग्रेसमध्ये आमचे लोक जे आहेत, हे जे आमचे लोक आहेत हे चटावलेले होते काही बाबतीत. आणि मी बोललो ना, शरीर वाघाचं आणि काळी उंदराचं, हे नुसते डरकाळ्या फोडत राहिले व्यासपीठावरून. आम्ही वाघ, आम्ही वाघ, आम्ही वाघाचे बच्चे, आम्ही सिंहाचे. प्रत्यक्षात काय आहे हे आम्ही मागच्या 72 तासात पाहिलं. यांची काय आता जे रस्त्यावरती उतरत आहेत ते खरे शिवसैनिक.
आणि अजून उतरलेले नाही आहेत ना, आता उतरतील. नाही, पण या सगळ्यामध्ये जो आता प्रश्न आशिषने विचारला, याच्यामध्ये एक तर चित्र असं झालं की हे सरकार वाचवण्यासाठी सगळ्यात जास्त धावपळ आणि आटापिटा शरद पवार करतात आणि तुम्ही करताय. म्हणजे ज्या पद्धतीची ॲक्शन नॉर्मली शिवसेनेकडून होते आहे, असं नाही म्हणता येणार. ह्याच्यामध्ये दोन बाजू आहेत. एक रस्त्यावरची लढाई आहे, एक कायदेशीर लढाई आहे. कायदेशीर लढाईमध्ये शिवसेनेकडून अनिल देसाई काम करतायत, अरविंद सावंत काम करतायत, अनिल परब काम करतायत. एक फार मोठी कायदेशीर एक टीम काम करते. ते त्यांचं काम करतायत, मी माझं काम करतोय, उद्धवजी त्यांचं काम करतायत, शरदराव त्यांचं काम करतायत. प्रत्येकजण आपापल्या फ्रंटवर काम करतोय. म्हणून आतापर्यंत हे सगळं, नाही तर एवढ्याला 24 तासामध्ये काहीतरी करून घोटाळा करून बरं का सरकार कोणीतरी स्थापन केलं असतं. पण हे सरकार नवीन सरकार स्थापन होणार नाही. राऊतजी, एकनाथ शिंदे गटाची जी मागणी आणि त्या संदर्भातली माहिती आणि बातम्या समोर येत आहेत त्यानुसार महाविकास आघाडीतून म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून शिवसेनेनं फारगत घ्यावी, सत्तेतून बाहेर पडावं असं एकनाथ शिंदे गटाचं. या ना इकडे. नाही, तर मग मुद्दा असा आहे की जर आपण सगळ्या शक्यता गृहीत धरल्या आणि उद्या या सगळ्या आमदारांना सोबत घेऊन शिवसेना भाजप सोबत गेली तर सत्ता शिवसेनेकडेच राहणार आहे. त्यामुळे एक मेसेज असाही जातोय की 35-40 आमदार शिवसेनेचे जे म्हणतायत त्यापेक्षा उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सोबत महत्वाची आहे का, मुख्यमंत्रीपद महत्वाचं आहे का, 40 आमदारांच्या भावनांची काहीच किंमत नाही का उद्धव ठाकरे? हा एक ब्रँड आहे. तुम्ही गट स्थापन कराल बरं का, हा गट तो गट, पण बाळासाहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना. तुम्ही मगाशी काही 2-3 बंडांचा उल्लेख केलात. नाही, बाळासाहेब ठाकरे असताना पहिलं बंड बंडू शिंगरेंनी केलं होतं. त्याने तर प्रतिशिवसेना स्थापन केली होती. त्यांनी तर प्रतिशिवसेना स्थापन करून बाळासाहेबांना आव्हान दिलं, लालबागला येऊन दाखवा. बाळासाहेब लालबागला जाऊन त्याच्या घरासमोर सभा घेतली. त्या सभेवर तेव्हा सोडा वॉटरच्या बाटल्या हे हत्यार होतं, वरून सोडा वॉटरच्या बाटल्या फेकल्या. पहिली बाटली आली खाली, फक्त बाळासाहेबांनी वर बघितलं. दुसरी बाटली आली तर याद राखा म्हटले, दुसरी बाटली जर पडली तर याद राखा म्हटले. दुसरी बाटली पडली नाही. पण केवळ मुख्यमंत्री हेमचंद्र गुप्ते नावाच्या एका सद्गृहस्थानं बंड केलं होतं. मुंबईचे पहिले शिवसेनेचे महापौर. बरं का, काय झालं त्या बंडाचं? शिवसेनेमध्ये अशी बंड होत असतात, प्रत्येक पक्षात होत असतात. शिवसेनेमध्ये असं नाही. शिवसेनेचा स्वभाव, चरित्र, एकंदर अरा पाहता तुम्हाला या बंडांविषयी एक विशेष कौतुक आहे बातमीच्या दृष्टीनं. पण आम्हाला अशा संकटाची एक सवय आहे, चाहुली लागते, आम्ही लढत असतो. नाही, पण फक्त मुख्यमंत्री पद सोडून सत्ता शिवसेनेसोबतच राहिली असती आणि शिवसेना सुद्धा वाचली असती असं एकनाथ शिंदे येतात का त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही उद्धवजींना सांगू? हे येणारच नाहीत. हे भारतीय जनता पक्षाच्या अधीन एवढे गेलेले आहेत, त्यांच्या जेवणातून त्यांच्या चहातून बहुतेक त्यांना अफवा आणि गांजा देत आहेत आणि ते त्या बधिरतेनं सगळं बोलतायत. पहा तुम्हाला मी दाखवतो. या ना, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे ना, महाराष्ट्रात येऊन सांगा मला मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून. महाराष्ट्रात येऊन सांगा की महाविकास आघाडीतून आपण बाहेर पडूया. माझ्याकडे 40 आमदार आहेत, नक्कीच त्यांचा कौल उद्धव ठाकरे मानतील. आहे का हिंमत? नाही. पण ते आता भारतीय जनता पक्षाचे बंदी आहेत, कैदी आहेत. त्यांनी काय बोलायचं, त्यांनी काय बोलायचं, काय करायचं हे ते ठरवत नाहीत. त्यांना स्क्रिप्ट दिलं जाते, त्यानुसार ते आज केसरकर जे बोलले महाराष्ट्रात त्यांना यायचं आहे, पण तुमच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात जी स्थिती आज माझ्या वक्तव्यामुळे असं दीपक ते तर राज्याचे गृहराज्यमंत्री होते, फार बेडर माणूस आहे मी असं ऐकलं. पळून गेले रात्री अचानक बाय लावून ढुंगणाला. नाही, पण राऊत साहेब वक्तव्यांचा विषय निघालाय म्हणून मी म्हणते की पक्षातल्या लोकांनी उल्लेख न करता तुमचा हे केलाय की वक्तव्यामुळे नाराज आहे. पण महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही जी भाषा वापरता त्याबद्दल नाराजी. आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रात फेसबुक पोस्ट लिहिली तर अटक होते, पण तुम्ही मात्र सर्रास शिवराळ भाषेत भाषेत बोलत असता. 1 तास आपल्याशी बोलतोय, मला सांगा माझं काय अनपार्लमेंटरी स्टेटमेंट आहे? पण एरवी असतात त्याचं काय? मी 1 तास आपल्याशी बोलतोय, गेले 3 दिवस सतत बोलतोय. मला माझं एक तरी वाक्य सांगा की जे अनपार्लमेंटरी आहे किंवा चुकीचं आहे. असं असेल तर मला सांगा तुम्ही, मी माफी मागेन इकडे. संजयजी, आत्ताचा जो फोकस दिसतोय म्हणजे उद्धव ठाकरेंनी जे पहिलं संबोधन केलं की मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडायची त्यांची तयारी आहे, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जे 2.5 वर्षापूर्वी सोबत आलेले आहेत त्यांना सोडायची त्यांची तयारी नाही आहे.
तुमचा पण फोकस दिसतोय तो फक्त महाविकास आघाडी सरकार आणि सॉर्ट ऑफ मुख्यमंत्रीपद वाचवण्यापुरता तो दिसतोय. शिवसेनेची काळजी तुम्ही करताय असं दिसत नाही. फक्त 16 आमदार शिल्लक राहिलेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेत जे 34-38 लोक होते त्यांना इथनं जावं वाटतं. उद्धव बाळासाहेब ठाकरेंपासून जावं वाटतं. 6 वेळा शिवसेनेमुळे जे आमदार बनले, मंत्री बनले, त्यांना हे जावं वाटतं. त्यांची ब्लड टेस्ट करायची आहे. हे मस्त वाटतं तुम्ही बोलताना हे सगळं ऐकणं, पण त्या शिवसैनिकांचा तुम्ही विचार करणार आहात का की ज्याच्यासाठी हे क्लेशदायक आहे? कोणासाठी? की ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पाहिली आहे. कोण म्हणताय तुम्ही? संदीपान भुमरे. संदीपान भुमरेला का नाही म्हणायचं बाळासाहेबांचा शिवसैनिक? ते पण राबलेच ना, शिवसेना मोठी करण्यात त्यांचा पण हात होता ना. तिथे बसलेल्या 38 लोकांपैकी अनेक जण हे 5-5, 6-6 टर्म आमदार उगीच झाले नाहीत ना. ते पण कट्टर कडवे शिवसैनिक, रस्त्यावर उतरणारे शिवसैनिक होतेच. त्यांना तुम्ही अचानकच असं कसं काय डिस्कार्ड करणार? त्यांनी पण त्यांचं रक्त घाम दिलाय ना शिवसेनेला. मराठवाड्यामध्ये उगीच शिवसेना मोठी नाही झाली. त्या 17सोबतच ते लढलेत, काँग्रेस सोबत लढलेत, राष्ट्रवादी सोबत लढलेत, बसलेत. त्यांना तुम्ही आधी घेतलं आणि पावन केलेत ना. शिवसेनेत घेतलं तुम्ही. बघा नाही, एका रात्रीत तुमच्यासाठी ते असे डिस्कार्ड तुम्ही कसं करू शकता? त्यांनी केलंय हे पाऊल त्यांनी उचललंय. ज्या गोष्टी इथे बसून बोलता आल्या असत्या, चर्चा करता आली असती, प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते चर्चेची ना. तुम्ही आलात, सत्तेत सहभागी झालात, बोललो ना, सत्तेचे सगळे फायदे घेतले 2.5 वर्ष, तेव्हा कोणाला काही टोचणी लागली नाही. नाही, मला या विचारांशी मी सहमत नाही. आणि मी सतत याला, जसं आम्ही बोलतो ना, आम्ही होकल आहोत, आम्ही बोलतो. ते पण त्यांनी पण बोलायचा प्रयत्न केला. एक छान, मला काहीच माहित नाही, मी सांगतो. आता त्यांच्यावर आणि तुमच्यावर ते पण काही सांगताय. तुम्ही आसाममधून काही बोलायचं, सुरतमधून काही बोलायचं, आणि इथे तुम्ही आपण बोलायचं, हे चुकीचं. इथे पॅरलल आहे संजयजी, एक छोटंसं पॅरलल असं आहे की 10 जनपदच्या बद्दल पण असं बोललं जायचं की तिथं आमदारांना, मंत्र्यांना, काँग्रेसच्या जुन्या लोकांना तिथं प्रवेश मिळायला अडचण जायची. संवादाचा एक मोठा अभाव होता. त्याची आपण परिणिती पाहिली. काँग्रेसची आत्ताची अवस्था काय आहे राज्यातली आणि देशातली. तसंच काहीसं मातोश्रीच्या बद्दल, ठाकरेंच्या बद्दल, तसंच हे सगळेजणच बोलत आहेत असं नाही आणि आत्ताच बोलतायत असं नाही. गेले काही वर्ष बोलतायत की कनेक्ट नाहीये, त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये. संजयजी, फक्त तुम्ही एकटे नाही आहेत मला माहिती नाही, आणि ते बडवे हा खूप कॉमन शब्द प्रचलित आत्ता झालेला आहे म्हणून, पण तो कनेक्ट त्या बाजूनं पण नाहीये. तुम्हाला बाजूला करून पण उद्धवजी, आदित्यजी जसं काल संपर्क साधताना आपल्याला दिसले, तसे आधी दिसले असते तर कदाचित ही वेळ आली नसती, हा दुरावा वाढला नसता, असं तुम्हाला वाटत नाही? हे मिसइंटरप्रिटेशन आहे. हे काही लोकांनी ह्या लोकांना आमच्या बदनाम करण्यासाठी टाकलेला डाव आहे. आणि हे जे आमदार आता पळून गेलेले आहेत ना, तुम्ही त्यांच्याविषयी मला काही सांगू नका. त्यांचं कोणतंही काम मुख्यमंत्र्यांनी अडवलंय अशी माझ्याकडे माहिती नाही. मी सगळी माहिती घेतली. या संपूर्ण काळामध्ये माझं मुख्यमंत्र्यांशी वारंवार चर्चा झाली. कोणाचं कुठे काम अडलंय, कोणाचं काय झालंय, कोणाचं काय झालंय. आणि जिथे मुख्यमंत्र्यांना वेळ नसायचा तिथे आमदारांचं ऐकून घेण्यासाठी जी नेमणूक होती ती एकनाथ शिंदेंचीच होती. त्यांना जबाबदारी, त्यांना महत्त्वाची खाती. अगदी समृद्धीचं, संपूर्ण समृद्ध जे जीवन आहे या महाराष्ट्राचं झालेलं, त्यानंतर आर्थिक, त्यापासून ते नगरविकास खात्याचा जो आर्थिक उलाढालीचा व्याप, MMRDA, हे सगळं जे आहे, इतकं मोठं खातं, गृह खात्यापेक्षा मोठं खातं जे मुख्यमंत्री आपल्याकडे ठेवतात, नगरविकास खातं. या राज्यामध्ये नगरविकास खातं कायम मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडेच ठेवलेलं आहे. ते खातं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अत्यंत विश्वासू अशा एकनाथ शिंदेंना दिलं. ह्याच्यावर तुम्ही का प्रश्न विचारत नाही? हे प्रश्न ठीक आहे तुमचे. आमदारांना म्हणजे कोणी मुख्यमंत्री असतील, दुसरा क्रमांकाचा जो मंत्री असतो त्याच्यावर जास्त जबाबदारी असते. तुम्ही आमदारांचे प्रश्न पहा, तुम्ही सांभाळा. मुख्यमंत्री इतर कामात असतात, राज्याच्या, राष्ट्राच्या अनेक कामात त्यांना लक्ष घालावं लागतं. अशा वेळेला कॅबिनेट कशा करताय हा प्रश्न जो सतत येतोय हा चुकीचा आहे. संजयजी, पण हे सगळं होत असताना एक असंही दिसतंय की तुम्ही इतकं या आमदारांच्या जे सोडून गेलेत त्यांच्याबद्दल बोलताय, पण आता इतके दिवस झाले त्यांच्यावर कसलीही कारवाई नाही, त्यांची मंत्रिपदही अजून शाबूत आहेत. हे सगळं म्हणजे आपसात मिटून जाईल असं तुम्हाला वाटतंय का? अजूनही ते येतील परत? आणि मगाशीच मी सांगितलं की आज राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये अनेक ज्या गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये या आमदारांच्या मंत्रिपदांच्या बरखास्तीविषयी सुद्धा चर्चा झाली, त्यात निर्णय होईल.
12 आमदार हे डिस्क्वालिफाय करण्यासंदर्भातली कारवाई सुरू झालेली आहे. हा म्हणजे असं आहे की या सगळ्या कारवाई सुरू आहेत. जितके आमदार जास्त तुम्ही डिस्क्वालिफाय कराल तेवढं विधानसभेतलं तुमचं संख्याबळ कमी येत जाईल. त्या अर्थानं तुम्ही अडचणी त्याला तुम्हाला वाटत? असं मला वाटत नाही, अजिबात वाटत. आमचं बहुमत सिद्ध होईल. मी हे अत्यंत आज आत्ताच आहे की तुम्ही 16 जणांना नोटिसा देताय, तर जर 16 जणांना तुम्ही डिस्क्वालिफाय केलं तर 55 वरून तुमचा आकडा 39 वर विधानसभेत येणार आहे. महाविकास आघाडीमधला 1 नंबरचा पक्ष 3 नंबरचा पक्ष होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला बहुमत सिद्ध करता येईल असं तुम्हाला वाटतंय? नक्की. कालच मातोश्रीवरती शरद पवार साहेब, अजित पवार, प्रफुल्लभाई पटेल, जयंतराव पाटील येऊन बसले होते बराच वेळ. मी पण होतो. कोणतीही शंका घ्यायचं कारण नाही. अफवा पसरवत आहेत लोक. महाविकास आघाडीचं सरकार आज आहे आणि ते टिकवण्यासाठी सगळे पक्ष, प्रमुख लोक आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करतात आणि ते प्रयत्न यशस्वी होत आहेत. हे माहीत असल्यामुळे भारतीय जनता पक्ष अजूनही उघडपणे समोर येत नाही. त्यांचे काही चेहरे लपून छपून तिथे दिसत आहेत. गुवाहाटीला दिसत आहेत, सुरतला दिसत आहेत, पण ते अंधारात आहेत. तरीही कोणीतरी त्यांच्यावर फोकस टाकतोय. म्हणजे आम्ही नाही, पण आम्ही पडद्यामागे आहोत. संजयजी, तुमचं आत्ता तुम्ही जे बोलताय ते गुवाहाटीतले सगळे आमदार बसून ऐकतायत. त्यांनी हा प्रश्न विचारायला सांगितलं. ते म्हणतात की संजय राऊतांना विचारा की त्यांचा किती आमदारांशी संपर्क आहे गुवाहाटीत बसलेल्या. मी बोललो ना काल, 21 आमदारांशी संपर्क आहे. मी आता परत सांगतो, माझा म्हणजे शरदराव असतील, इतर असतील, उद्धवजी असतील, आमचा 21 आमदारांशी संपर्क आहे. त्यांनाही माहिती आहे. तुम्ही 21 सांगितलं म्हणून ते विश्वास ठेवतील त्याच्यावर? 21 आल्यावरती बघू. नाही, 21 म्हणजे हे 21 दुर्वा, 21 मोदका यांच्यासारखं वाटतं. म्हणजे तुम्ही 21. संजयजी, अजून एक प्रश्न आहे. कारण आज अशी एक बातमी आहे आता टेलिव्हिजनवरती की काल रात्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली एका गुजरात की दिल्लीमधल्या कुठल्या तरी शहरामध्ये. तर आता पूर्णतः त्यांचा एक प्लॅन रेडी आहे असं दिसतंय शिंदे गटाचा. तुम्ही कॉन्फिडन्स कुठून आणला एवढा की आम्ही बहुमत सिद्ध करणार? तुम्ही कशाच्या जोरावर म्हणताय आकडे नसताना? कारण आकड्यांशिवाय बहुमत होत नाही. हो, बघू ना. त्यांच्याकडे बहुमत असतील तर येतील ते. एवढा त्यांनी मुंबईत यायला पाहिजे. संजयजी, तुम्ही ते मुंबईत यायची वाट बघताय, तोपर्यंत तुम्ही हे खेचणार आहात का तुम्ही तुमचं काही पाऊल उचलणार आहात? त्यांना बाद करण्याचा अपात्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे भेटले याच्यामध्ये मला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. ते गेले 1.5 वर्ष भेटतातच आहेत या विषयावर. पण त्यांनी तरी तुम्हाला येऊन सांगितलं होतं ना पक्षप्रमुखांना, एकनाथ शिंदेंनी, की तुम्ही आता आमदारांशी अशी इच्छा आहे की आपण या आघाडीच्या सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की वर्षभरापासून एकनाथ शिंदे तुम्हाला सांगत होते. हे सांगत नाहीयेत. ते इतर मुद्द्यावरती बोलत असतील. अनेक मंत्री येऊन बोलतात. आता ह्या बोलण्याला आणि न बोलण्याला काय अर्थ नाही. विषय संपलेला आहे तो. आता उद्धव ठाकरे किंवा इतर महाविकास आघाडीचे नेते जो काही निर्णय घ्यायचे ते घेतील. निर्णय घेणं आता शिंदेच्याही हातात नाहीये. नाही, पण हे वैयक्तिक द्वेषामुळे झालंय का? कारण मुख्यमंत्री असं म्हणाले की मला शिंदेंनी येऊन सांगितलं होतं की आपण ह्यातून बाहेर पडायला पाहिजे, पण ज्या पद्धतीची वैयक्तिक टीका माझ्या कुटुंबावरती होते, माझ्यावरती होते, मी त्यांच्यासोबत अशा वेळेला कसा बसू? हे जो भाजप आणि शिवसेनेचं नेतृत्व आहे यांच्यामध्ये जी वैयक्तिक द्वेष किंवा वैयक्तिक राग जो आहे त्याच्यामुळे अख्खी संघटना पणाला लागली. मला असं वाटत नाही. असे प्रकार राजकारणामध्ये होत असतात आणि त्याला खंबीरपणे सामोरं जायचं असतं. हा सगळा राजकीय तमाशा अख्खा देश पाहतोय. लोकांना, जी साधी माणसं आहेत ज्यांचा काही राजकारणाशी संबंध नाही आहे, ज्यांचं रोजचं रुटीन आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाचं, त्यांना एवढंच फक्त वाटत असेल किंवा वाटतं की ज्या महाराष्ट्राच्या राजकीय सुसंस्कृतपणाचे दाखले देशात दिले जातात तिथे सगळं घडतंय. किती वेळ चालणार आहे कुणालाच माहिती नाहीये, पण पाहूया. म्हणजे महाराष्ट्राची खरोखर संस्कृती आणि परंपरा नाही. जे घडते ते मलाही पटत नाही, उद्धवजींना पटत नाही, पवारांना पटत नाही, पण ज्यांना एक घडवायचं आहे त्यांना पटलं पाहिजे, जे घडवू पाहतायत त्यांना. आकड्यांच्या बद्दल आता तुम्ही बोललात, पण आता मागचा जो सगळं महाभारत किंवा जो महाभारताचा तमाशा झाला होता तो 36 दिवस चालला होता. या खेपेला किती दिवस हेच असं चालत राहील असं तुम्हाला वाटतं? मागचा रेकॉर्ड मोडला जायला. हे सोपं नाही. घाबरवत आहे महाराष्ट्राला? महाराष्ट्राला घाबरवत नाहीये. महाराष्ट्र काय घाबरत नाही. महाराष्ट्र बेडर आहे. सह्याद्रीच्या कडाकपारातून